मित्रांनो, राज्यातील दुष्काळग्रस्त 3 विभागातील शेतकऱ्यांना शासनाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। जवळपास 3 विभागातील शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता रकमा वितरणाला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये खात्यावर 592 कोटी रुपये ही रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर टॉपिककडे वळण्या अगोदर तुम्हाला सांगतो, तुम्ही जर इतरत्र जिल्ह्यातून असाल किंवा मी ज्या जिल्ह्यांची नावे घेणार त्या जिल्ह्यातून जरी तुम्ही असाल तर तुमच्या केवायसी पूर्ण झालेल्या असतील तरी सुद्धा मोठा कालावधी लोटल्यानंतर सुद्धा तुमच्या खात्यावर रकमा वितरित झाल्या नसतील तर मला कमेंट करून सांगायचं आहे। वळूया मित्रांनो आपल्या टॉपिककडे। तर मित्रांनो, 592 कोटी रुपयांचा निधी कोणत्या जिल्ह्यांसाठी वितरित झालेला आहे आणि कालपासून ह्या वितरणाला सुरुवात देखील झालेली आहे। तुमचं जर या यादीमध्ये नाव नसेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे आणि बॅकग्राऊंड व्हॉइसला वगैरे इग्नोर मारायचं आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, जवळपास 592 कोटी रुपयांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरणाला सुरुवात झालेली आहे। तर याच्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास 5,39,605 शेतकऱ्यांना हा 592 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणाला सुरुवात झालेली आहे। आता झाले कसं, दोन ते जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे यादीमध्ये नाव होतं, परंतु त्यांनी केवायसीला थोडी टाळाटाळ केली। मग नंतर त्यांची धावपळ सुरू झाली, बाबा या शेतकऱ्याला खात्यावर पैसे रक्कम वितरित झालेली आहे, माझ्या खात्यावर झाली नाही, मग मला केवायसी करावी लागणार। आता केवायसीसाठी मग धावपळ सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, जवळपास 2022 ते 24 या कालावधीत म्हणजे जवळपास 2022 पासून शेतकऱ्यांना या रकमा वितरित झालेल्या नव्हत्या। केवायसी करून सुद्धा निधी त्यांचे अडवून ठेवण्यात आलेले होते। तर याच्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सांगली जिल्ह्यातील जवळपास 1,787 शेतकऱ्यांना जवळपास 1,77,44,000 रुपये वितरित झालेले आहेत। कालपासून वितरणाला सुरुवात झाली। तुम्ही जर सांगली जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला एकही रुपया आजपर्यंत वितरित झालेला नसेल किंवा तुमचं केवायसी करून चांगला म्हणजे 20 ते 25 दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा इतरत्र शेतकऱ्यांना रकमा वितरित झाल्या असतील आणि तुम्हालाच एकट्याला रक्कम वितरित झाली नसेल, ती सुद्धा मला कमेंट करून सांगायची आहे। तुमचं जर सांगली जिल्ह्यातून असाल आणि तुमचं एकाही यादीमध्ये नाव नसेल आलं, ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे। त्यामध्ये मित्रांनो, पुणे जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर पुणे जिल्ह्यातील जवळपास 27,379 शेतकऱ्यांना 40,72,53,500 रुपये हे कालपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्हा मोठा आहे मित्रांनो, त्या जिल्ह्यासाठी निधी सुद्धा मोठाच लागणार आहे। 40 कोटीचा निधी असणार आहे। त्याच्यामध्ये 40,72,53,500 रुपयांचा निधी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वितरण होणार आहे। तर बॅकग्राऊंड व्हाईसला मित्रांनो थोडंसं इग्नोर मारा, कारण की माझ्याकडे माईक वगैरे नाही। तर मित्रांनो, त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्याविषयी माहिती घेऊया। तर कोल्हापूर जिल्ह्यात 1,064 शेतकऱ्यांना 99,62,000 रुपयांचा निधी वितरणाला सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यातून असाल आणि तुमची केवायसी झालेली असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यावर रक्कम वितरित झालेली नसेल तर तुमचा डीबीटीचा प्रॉब्लेम असू शकतो। डीबीटीचा जरी प्रॉब्लेम नसेल तुमचा, तर इतरत्र कारणांमुळे तुमचा निधी अडवून ठेवण्यात आलेला असू शकतो। तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, तुम्ही जर कोल्हापूर जिल्ह्यातून असाल। तर 1,064 शेतकऱ्यांना हे आजपर्यंत म्हणजे कालपासून निधी वितरणाला सुरुवात झालेली आहे। 1,064 शेतकऱ्यांचे निधी हे वितरण सुरू झालेले आहे जवळपास। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा बघायचा झालं तर हिंगोली जिल्हा। तर हिंगोली जिल्ह्यात पहिल्या यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना जवळपास ज्या शेतकऱ्यांची पहिल्या यादीमध्ये केवायसी झाली होती, केवायसी पूर्ण झालेली होती विके नंबर टाकून, तर त्या शेतकऱ्यांना जवळपास हे निधी वितरण झालेले आहेत। जवळपास 4 ते 5 दिवसापूर्वीपासून ही निधी वितरणाला सुरुवात झाली आहे। राहिला प्रश्न आता, ज्या शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातून, काही शेतकरी दुसऱ्या यादीमध्ये केवायसी केलेली आहेत, त्या शेतकऱ्यांशी सुद्धा काही प्रश्न आहेत की बाबा आमची केवायसी झालेली आहे आणि आमची जवळपास दुसऱ्या यादीमध्ये नाव होतं, तर मग आमची रक्कम कधी वितरित होईल। आता काही हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्यातील काही गावांमध्ये काय झालेलं आहे, दुसरी यादीच्या नंतर तिसरी यादी सुद्धा झालेली आहे आणि कालपासून त्या तिसऱ्या यादी मध्ये जे नावं आहेत त्या यादींच्या केवायसी सुरू झालेल्या आहेत। तर हिंगोली जिल्ह्यातील ज्या पहिल्या यादीमधील शेतकरी होते त्यांचे निधी वितरण झालेले आहे, कंप्लीट झालेच आहेत, 99% कंप्लीट झालेले आहेत। दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आमचे निधी कधी वितरित होतील। तर दुसऱ्या यादीमध्ये नाव असेल आणि तुम्ही केवायसी केलेली असेल तर तुमचे निधी वितरणाला जवळपास 20 तारखेच्या म्हणजे 20 फेब्रुवारीच्या जवळपास तुमचा निधी वितरण होणार आहे। आणि दुसऱ्या यादीनंतर तिसरी यादी आता सध्या चालू आहे। अरे सॉरी मित्रांनो, लाईट गेलेली आहे आणि व्हिडिओ आपल्याला इथेच थांबवावा लागणार आहे। धन्यवाद।